संसारात काही माणसं इतके गर्विष्ठ असतात, घमेंडे असतात की एक मुलगा गाठ पडला मला. कामाला चाललो होतो मी, मुलगा गाठ पडला आणि तोही गाडीवर होता आणि मीही गाडीवर होतो. तरी त्याने गाडी थांबवली आणि मला हॉर्न वाजल्यावर मी थांबलो. तो जवळ आला माझ्या आणि म्हणाला, काय तुम्ही रामरामी करणं गेलो आम्हाला? आणि मी म्हणलो, कसं काय चुकून राहिलं असेल हो, आठवण नसेल, कामाला जायला उशीर झाला आहे म्हणून निघालो. तर म्हणला तसं नाही. म्हणला अहो, म्हणला माझा भाऊ एक बिल्डर आहे, 2 नोकरदार आहेत, मी इथं हा, एवढी मोठी संपत्ती आमच्याकडं आहे आणि बरेचसे लोक आमच्याकडून मदत घेऊन जातात पैसे, तरीसुद्धा तुम्ही मला बोलणं गेला, रामराम करणं गेला. मी म्हणलो, आबे तुझा बाप म्हणलो जन्म गेला आमचा त्याचा एका जागी बसून, कधी सुपारीचं खाड चाराय नाही त्यानं, आमच्याकडूनच सुपारी खायचं, आमच्याकडूनच तोटा मागून घ्यायचं, पानं आमच्याकडून पानपट्टीवर चार म्हणून बळजबरीनं आमच्या मागं लागून खायचं. आणि तुम्ही कसं कमवलं आम्हाला माहीत नाही, लोकाला व्याजानं पैसे देता तुम्ही. आयुष्य गेलं आतापर्यंत सारं, कधी तुमच्याकडे कधी आम्ही 1 रुपया मागाय नाही यायला, आणि तुला का म्हणून करावं? आबे तुझा बाप आणि मी बरोबर होतो आमच्या लेकरासारखं, तू मला रामराम करावं का मी तुला रामराम करावं? का बंद बसली तुला तेवढं रामराम करणं? करू वाटलं करण्यास तर जा. आतापर्यंत कधी तुमच्या दारा यायला ना, आता कशाला येताव रे? सोडून द्या हे विषय. पटलं तर होय मला.